नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे दोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण भागवत महात्म्य पुराण याला सुरुवात केलेली आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण काय बघणार आहोत तर नारद आणि देवी भक्तिमाता यांची भेट याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तिच्या 2 वृद्ध तरुण पुत्रांची जी दयनीय अवस्था झाली आहे तेही बघणार आहोत. त्यावरील उपाय काय हे आपण जाणून घेऊ. भक्तीचं वर्णन करणारा भगवद्गीतेतील राजयोग, राजविद्यायोग हाही त्यानिमित्तानं थोडासा आपण बघणार आहोत. भागवतानं मनुष्याचं संसार चक्रामधील भ्रमण करणं बंद होतं. म्हणजे नक्की काय होतं ते आपण बघूया. तसंच केनोपनिषद यामध्ये परमेश्वर स्वरूपाचं वर्णन कसं केलं गेलं आहे हेही आपण बघणार आहोत. त्याचबरोबर संत श्रेष्ठ पुरंदरदास आणि विधानचंद्रराय यांच्याही कथा आपण बघणार आहोत. चला तर मग भागवत पुराण कथा एपिसोड 2 याला आपण सुरुवात करूया. प्रथम मंगलाचरण म्हणून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन् महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मताम्. समचरण सरोजं सांद्रनीनाम्बुदाभं जगन्वीतपाणिं मंगलं मंगलानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्ती तनूजावनम्. एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आपण मागच्या एपिसोडमध्ये भागवत पुराणाचं महात्म्य समजून घेतलं. महर्षी व्यासांनी भागवत पुराण रचलेलं आहे. महर्षी नारद हे तिन्ही लोकांमध्ये संचार करत असत. एकदा त्यांना पृथ्वी लोकावर येऊन त्याची हालचाल बघण्याची जिज्ञासा मनामध्ये उत्पन्न झाली आणि त्यामुळे ते पृथ्वी लोकामध्ये संचार करू लागले. अनेक ठिकाणच्या तीर्थयात्रा त्यांनी पार केल्या, परंतु कुठेही त्यांना पूर्ण भक्तिरसपूर्ण असं वातावरण काही कुठे दिसलं नाही आणि त्यांच्या मनाला त्यांना जेवढी अपेक्षित होती तेवढी काही शांतता त्यांना मिळाली नाही. आणि त्यामुळे मग त्यांनी वृंदावनामध्ये यमुनेच्या तीरी यायचं ठरवलं. तिथे भगवंतांच्या लीला प्रत्यक्ष झालेल्या आहेत. त्या अशा पवित्र मंगल भूमीवर त्यांनी ठरवलं की आपण इथे आता येऊन काही वातावरणामध्ये फरक पडतोय का ते आपण आता बघूया. वृंदावनामध्ये ते फिरत असताना वृंदावनामध्ये ते फिरत असताना त्यांना एक अतिशय विस्मयकारक असं दृश्य दिसलं बरं का. एक जी तरुण माता किंवा तरुण स्त्री त्यांना दिसली
ती काठाशी बसून दुःखाने रडत होती आणि तिच्या बाजूला दोन वृद्ध पुरुष बाजूला पडलेले होते, आडवे पडलेले होते. जणू काही ते बेशुद्ध झाले असावेत असं त्यांच्याकडे बघून वाटत होतं. आणि तिच्या बाजूबाजूनी सर्व देवता स्वरूप स्त्रिया, अशा शालीन देवता स्वरूप स्त्रिया त्या तरुणीभोवती गोळा झालेल्या होत्या आणि त्या तिची सेवा करत होत्या. परंतु काही केल्या तिचं दुःख काही कमी होत नव्हतं आणि डोळ्यातनं अश्रू ओघळत होते. नारद मुनी अत्यंत अस्वस्थ होऊन अतिशय करुणेनं तिची चौकशी करायला तिच्याजवळ गेले. बर का, नारद मुनींना समोर बघताच ती उभी राहिली आणि तिनं वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, माझं भाग्य थोर म्हणून मला तुमच्यासारख्या मुनींचं आज दर्शन झालं आणि मला आता अशी आशा वाटू लागली की तुमचं मला दर्शन झालंय. मी माझं सगळं दुःख तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही माझ्या दुःखावर नक्कीच काहीतरी उपाय शोधून द्याल आणि मला त्याबद्दल सांगाल. नारद मुनींनी विचारलं, तुला काय असं दुःख आहे, का तू रडतेस? माझं नाव भक्ती माता. बर का, ती काय म्हणाली, माझं नाव भक्ती माता. मी कलियुगामध्ये अक्षरशः क्षीण झालेले होते आणि मला सुद्धा वृद्धत्व आलेलं होतं. परंतु इथे वृंदावनामध्ये जेव्हा मी आले तेव्हा इथल्या भक्तांच्या भक्तिरसपूर्ण वातावरणामुळे मला परत एकदा पुष्टी मिळाली आणि परत मी तरुण झाले. पण माझे जे 2 तरुण पुत्र आहेत बर का, ज्ञान आणि वैराग्य असे माझे जे 2 तरुण पुत्र होते ते आता पूर्णपणे वृद्ध होऊन बेशुद्ध अवस्थेत इथे पडलेले आहेत आणि त्याचं मला अतिशय वाईट वाटतंय. काय उपाय करू म्हणजे मी त्यांना उठवू शकेन आणि ह्या त्यांच्या निद्रेतून त्यांना जाग करू शकेन हे काही मला कळतच नाही. माझ्याकडनं या देवतांकडनं सगळे उपाय करून झाले. या देवता म्हणजे साक्षात दुसरं तिसरं कोणी नसून गंगा, यमुना, कावेरी इत्यादी नद्यांनी देवतेच्या रूपामध्ये येऊन माझी त्या सेवा करत आहेत. आम्ही सगळ्यांनी उपाय शोधले पण ज्ञान आणि वैराग्य या माझ्या पुत्रांचं वृद्धत्व काही गेलं नाही आणि त्यांना जागही आली नाही. तुम्ही काहीतरी उपाय सुचवाल तर मला बरं पडेल. नारद मुनींनी ते शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनी जरा वेळ विचार केला आणि त्यांना असं जाणवलं की भक्ती माता ही साक्षात भगवान श्रीकृष्णांनी निर्माण केलेली देवता आहे बर का. कारण त्याचं कारण असं आहे की सत्ययुगात, मग त्यानंतरच्या त्रेतायुगात, मग त्यानंतरच्या द्वापार युगात ज्ञान, वैराग्य आणि तपस्या या साधनांनी बर का, ज्ञान, वैराग्य आणि तपस्या या साधनांनी साधक मुक्ती मिळवत असत किंवा परमेश्वराची प्राप्ती करून घेत असत. परंतु कलियुगामध्ये मात्र केवळ भक्तीच्या आधाराने मनुष्य मोक्ष प्राप्ती करून घेऊ शकतो. हे जाणल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी भक्ती मातेला निर्माण केलं. त्यानंतर तिने जेव्हा भगवंतांना विचारलं की मी आता काय करू, मी कुठे राहू, तेव्हा ते म्हणाले की तू भक्तांचं पोषण कर आणि त्यांच्या हृदयामध्ये तू विराजमान हो. तिनं ते मान्य केल्यानंतर भगवंतांनी आनंदित होऊन मुक्ती जी आहे ती दासी म्हणून बर का, मुक्ती ही दासी म्हणून भक्ती मातेला दिली आणि ज्ञान, वैराग्य हे 2 पुत्र तिला देऊ केले. परंतु कलियुगामध्ये भक्ती मातेप्रमाणेच
मुक्तीचं मोल सुद्धा लोकांना आजकाल राहिलं नसल्यामुळे मुक्ती ही वैकुंठ लोकांमध्ये निघून गेली. आणि जेव्हा जेव्हा भक्ती मातेला तिची गरज लागेल तेव्हा ती तिला वैकुंठातून बोलवून घेते. अशा तऱ्हेनं मुक्ती येते आणि जाते. परंतु भक्तीचे जे 2 पुत्र आहेत त्यांना मात्र भक्तीनं आपल्या जवळ ठेवलेलं आहे आणि आज त्यांची ही अशी अवस्था आलेली आहे. भक्तीला, ज्ञान वैराग्याला कोणालाही त्याचं महत्व कळत नसल्यामुळे ज्ञान वैराग्य खंगून गेलेले आहेत आणि वृद्धावस्था त्यांना प्राप्त झालेली आहे. भक्ती माता नारद मुनींना म्हणाली की आम्ही या दोघांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला. आता तुम्ही जर तुमच्याकडनं प्रयत्न केलात तर तुमच्या प्रयत्नांना यश येईल अशी मला खात्री वाटते. नारद मुनींनी मनापासून देवाची प्रार्थना केली बर का, आणि मग त्या 2 पुत्रांना उठवायला सुरुवात केली. आता त्यासाठी त्यांनी प्रथम वेदांमधल्या ऋचा गायला सुरुवात केली. परंतु त्या ऋचा गाऊन सुद्धा हे दोघं काही उठेनात. मग त्यानंतर मुनींनी भगवद्गीतेमधील काही श्लोक म्हणायला सुरुवात केली. परंतु त्याचा सुद्धा या दोघांवर काही परिणाम होईना. कितीही प्रयत्न केले तरी ते उठता उठेनात. नारद मुनी अगदी चिंताग्रस्त झाले. काय करावं, कोणता उपाय करावं, कशामुळे हे दोघ जण उठतील त्यांना काही समजेना. तेवढ्यात आकाशवाणी झाली की हे मुनो, तुम्ही प्रयत्न करताय पण त्याला यश येत नाही. त्यासाठी तुम्हाला एक सत्कर्म करावं लागेल बर का. त्यासाठी तुम्हाला एक सत्कर्म करावं लागेल. त्यानंतरच हे दोन्ही पुत्र जागे होतील. ते सत्कर्म कोणतं हे तुम्हाला ऋषी मुनींकडनं कळेल. म्हणजे आकाशवाणी तर झाली, उपाय तर कळला, पण कसा कळला तो काही पूर्ण रीतीने कळला नाही. अजून परत त्याचा शोध घ्यायचाच आहे की सत्कर्म कोणतं करायचं आहे. नारद मुनी अत्यंत निराश झाले आणि त्यांनी ठरवलं की मी आता वृंदावनातून बद्रिकाश्रमाला जातो आणि तिथे मी घोर तपस्या करून भगवंतांना प्रसन्न करून घेतो आणि त्यांनाच याबद्दलचा उपाय जो आहे तो विचारतो. म्हणून ते निराश मनानं बद्रिकाश्रमाला गेले आणि तपस्येला आता ते सुरुवात करणार. तेवढ्यात त्यांच्या समोर ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक, सनत कुमार, सनंदन आणि सनातन हे 4 मानसपुत्र त्यांच्या वाटेमध्ये त्यांना येऊन भेटले. नारद मुनी, अहो आज हे असे एवढे दुःखी कष्टी तुम्ही का बरं दिसताय, काय झालं त्यांनी विचारलं. तेव्हा नारदांनी सगळी हकीकत सांगितली आणि ते म्हणाले की ते सत्कर्म कोणतं करायचं हेच मुळी आकाशवाणीनं काही सांगितलं नाही. मला तर काही कळेनासच झालंय. त्याबरोबर ते 4 पुत्र एकमेकांमध्ये बघून थोडेसे हसले आणि ते म्हणाले, नारद मुनी तुम्ही काळजी करू नका. तो जो उपाय आहे तो मी तुम्हाला आता सांगतो. सत्कर्म करा याचा अर्थ भागवत पुराणाचं पारायण तुम्ही केलं तर पारायणाला सुरुवात केल्या केल्या त्या संकल्पाचा नुसता प्रारंभ केल्या केल्याच बर का भक्ती माता दोन्ही पुत्रांना घेऊन त्या पारायण ऐकायला येईल आणि त्यांच्यामध्ये बघता बघता परिवर्तन घडू लागेल. बघता बघता ज्ञान आणि वैराग्य यांना पुष्टी मिळेल आणि ते पूर्वीसारखे तरुण होतील. नारद मुनींना अतिशय आनंद झाला की चला एकदाच सत्कर्म कोणतं ते तरी आपल्याला कळलं.
ठीक आहे, मला तुम्ही सत्कर्माचा उपाय सांगितलात, त्यामुळे माझी निम्मी चिंता पळून गेलेली आहे. पण आता जरा सविस्तरपणे हे कसं करायचं, कुठे करायचं, हे पण जर आपण मला समजावून सांगितलं तर बरं पडेल. नारद मुनींनी त्यांच्याकडे विनंती केली. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही याचा सप्ताहाला सुरुवात करा. त्यासाठी अत्यंत पवित्र जागा तुम्हाला निवडावी लागेल. तर हरिद्वाराजवळ हा हरिद्वाराजवळ आनंद नावाचं बेट आहे, घाट आहे. त्या घाटाजवळ तुम्ही जा. अत्यंत प्रसन्न अशी ती भूमी आहे. ईश्वर प्रेमाचा सुगंध तिकडे दाटून राहिलेला आहे. अशा मंगल जागेवर तुम्ही भागवत पुराणाचं पारायण करण्याचा संकल्प करा आणि मग बघाच कशी जादू होते ते. मग सनत कुमार आणि बाकीचे पुत्र आणि नारद मुनी आनंद घाटावर गेले. सनत कुमारांनी कथा लोकांना ऐकवण्याचं ठरवलं. हे कळटाक्षणीच बर का, हे कळटाक्षणीच सगळ्यांची नुसती धांदल उडाली. अप्सरा, महर्षी, ऋषी, मुनी हे सगळे जण तिकडे भागवत पुराण ऐकायला येऊन त्यांची गर्दी होऊ लागली. वेद वेदांतांनी मनुष्य रूपामध्ये येऊन भागवत पुराण ऐकायची त्यांनी इच्छा प्रगट केली. अशा तऱ्हेने शत्रुगण सगळा जमू लागला. सनत कुमारांना मोठ्या आदरानं ते उच्च स्थान दिलं, ज्याच्यावर बसून ते आता भागवताचं कथन करणार होते. आणि खरोखर काय आश्चर्य, सनत कुमारांनी भागवत पुराणाचा नुसता संकल्प तोंडाने सांगितला, मात्र भक्ती माता तिच्या 2 पुत्रांना घेऊन तिथे येऊन भक्तिभावाने बसली. आणि एकच कथा पूर्ण होते न होते तोच. भक्ती माता आणि तिच्या 2 पुत्रांना अशी काही विलक्षण सामर्थ्य आणि ताकद मिळाली म्हणून सांगू की ते दोन्ही वृद्ध पुत्र जे खंगून गेले ते त्यांच्यामध्ये जणू काही संजीवनी प्राप्त झाली आणि ते तरुण रूपामध्ये तिथे बघता बघता त्यांचा कायापालट होऊ लागला. असं हे भागवत पुराणाचं सामर्थ्य बर का. भागवत पुराणामध्ये असं म्हटलेलं गेलंय की भक्तिमय असं हे पुराण ऐकल्यानं साधकाला मनशांती मिळते, ईश्वर प्राप्ती होते, मोक्ष प्राप्ती होते. आणि इतकंच नाही तर सामान्य मनुष्य जो संसार चक्रामध्ये पिचून गेलेला असतो बर का, संसाराच्या या अव्याहत गाड्यामध्ये जो पूर्णपणे त्रासून गेलेला असतो, त्याचं भ्रमण करणं बंद होतं. भ्रमण बंद होतं म्हणजे काय, सामान्य मनुष्य त्यांनी भागवत पुराण ऐकलं तर लगेच काही संसार सोडून तो निघून जातो का कुठे? नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. कोणीही आपापल्या जबाबदाऱ्या, आपापला संसार सोडून जाण्याची अजिबातच गरज नाही. पण भ्रमण बंद होतं म्हणजे आपली जी अस्वस्थता आणि तगमग, प्रत्येक गोष्टीचा जीवाला त्रास करून घेण्याची जी सवय लागलेली असते ती हळूहळू शांत व्हायला लागते. या अर्थानं ते जे विकारांचं, भावनांचं आपला प्रक्षोभ जो एकसारखा उसळी मारत असतो त्याचं भ्रमण हळूहळू बंद होतं आणि मनुष्य आहे याच संसारामध्ये आपली कर्तव्य करत असताना ईश्वराची सुद्धा प्राप्ती करून घेऊ शकतो. अत्यंत भक्ती रसमयतेनं त्याचं मन, बुद्धी, हृदय शांत व्हायला लागतात. याला भ्रमण बंद होणं असं म्हटलं जातं. या बाबतीत
आद्य शंकराचार्यांनी आद्य शंकराचार्यांनी भोजन या संकल्पनेबद्दल जे काही उत्कृष्ट विचार मांडलेले आहेत ते मला थोडेसे सांगण्याचा इथे मोह होतोय. हे जे भोजनची संकल्पना आहे ती संकल्पना या भ्रमण बंद करण्याबाबतीत कशी उपयोगी पडते ते आपण बघणार आहोत. भोजन म्हणजे आपला सामान्यपणे अर्थ काय असतो की अन्नाचा स्वाद घेणं, त्याचं सेवन करणं म्हणजे भोजन करणं, बरोबर? हा अर्थ तर आहेच. पण त्याच बरोबरीनं आदि शंकराचार्य असं म्हणतात की केवळ अन्न घेणं हा त्याचा अर्थ नाही, तर आपली पंचेंद्रिय जी आहेत त्या पंचेंद्रियाच्या आधारानं आपण अनेक गोष्टींचं सुद्धा सेवनच करत असतो की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, पाहणं, ऐकणं, बोलणं या ज्या सगळ्या क्रिया आहेत ते सुद्धा एक प्रकारचं ग्रहण करणं, भोजन करणं हाच त्याचा अर्थ आहे. आणि भोजनाच्या बाबतीत जसं संयमित व्हायची गरज आहे तसंच हे सुद्धा भोजनच असल्यामुळे पाहणं, बोलणं, खाणं, पिणं, ऐकणं या सगळ्यांच्याच भोजन सेवनामध्ये मनुष्यानं नियंत्रितपणा राखणं, संयमितपणा राखणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ते असं म्हणतात की भोजनाचा एक फार सुंदर अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. आत्ताच आपण जे म्हटलं ना की भागवतामध्ये संसार चक्रातलं भ्रमण बंद होतं, तेच अगदी वेगळ्या प्रकारे आदि शंकराचार्य असं म्हणतात की भोजन याचा अर्थ असा सुद्धा होतो की आपल्या प्रारब्धामध्ये म्हणजे रोजच्या जगण्यामध्ये अनेक बरे वाईट प्रसंग येऊन आदळत असतात. काहींचा आपण प्रतिकार करू शकतो, त्या बंद करू शकतो, पण काही अपरिहार्यपणे आपल्याला झेलणं भाग असतं. मग अशा वेळेला त्यामध्ये कोणत्याही विकारांची भावना त्यामध्ये न ठेवता, म्हणजे समजा उदाहरण घेऊया की बाबा एखादी व्यक्ती मला नेहमी येऊन काहीतरी बोलते, त्रास देते, आत्ता सुद्धा ती आलेले, तर अशा वेळेला त्या बोलण्याचा त्रास स्वतःला करून न घेता राग, द्वेष, लोभ, तिरस्कार या भावना विरहित त्या वेळच्या उफाळणाऱ्या या ज्या आपल्या भावना आहेत, रिॲक्शन्स आहेत, त्याला बाजूला ठेवून त्या व्यतिरिक्त शांत मनानं आलेली परिस्थिती स्वीकार करणं, ती सहन करणं म्हणजे सुद्धा भोजन. ते भोजन जे आहे ते आपल्या प्रारब्धाचं सेवन करणं आहे असा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे काय होतं की आपली मानसिक ऊर्जा रोजच्या रोज जर आपण अंतर्मुख होऊन शांत मनानं जर ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येतं की 100 गोष्टींपैकी केवळ 5 गोष्टी या खरोखर विचारात घेण्यासारख्या होत्या, गंभीर होत्या, त्यावर चिडणं, त्यावर राग येणं हे साहजिक होतं. पण नाहीतर अदरवाईज उरलेल्या बऱ्याचशा गोष्टी या विनाकारण आपण आपल्यावर ओढवून घेतो आणि आपली सगळी मानसिक शक्ती त्यामध्येच खर्च करण्यात जाते. तर या दृष्टीनं भागवत पुराणाने भ्रमण करणं बंद होतं हा मुद्दा आपण सगळ्यांनीच लक्षात घेण्यासारखा आहे. आता भागवत पुराणामध्ये भक्ती हे जे साधन आहे ते प्रामुख्यानं त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा हा भक्तियोग अध्याय 9, 10, 11, 12 यामध्ये मांडला गेलेला आहे. अध्याय 9 जो आहे तो त्याला राजविद्या योग असं भगवंतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. राजविद्या किंवा राजमार्ग म्हणजे काय म्हणायचंय
तर भगवंतांना असं म्हणायचंय की जो परमेश्वर तत्व आहे, हा, या सगळ्या सृष्टीच्या, या सगळ्या ब्रह्मांडाच्या पायाशी जे मूलभूत असं प्राण ऊर्जा तत्व आहे ते आहे परमेश्वर तत्व. हा, मग ते तत्व कसं आहे, तर मुळातलं ते तत्व निर्गुण निराकार असं आहे, अजय आहे. म्हणजे त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, ते पूर्वी होतं, आज आहे, नंतरही असेल. असं ते जे चिरंतन शाश्वत असं ऊर्जा तत्व ज्यानं अख्ख्या सृष्टीला तोलून धरलेलं आहे ते परमेश्वरी तत्व निर्गुण निराकार आहे. पण होतं काय की अशा निर्गुण परमेश्वराची उपासना आपल्याला करता येणं कठीण जातं आणि त्यामुळे सगुण साकार ईश्वराची उपासना करणं हे आपल्यासारख्या भक्तांना अतिशय सहज सोपं जातं. ते सुलभ व्हावं हे सांगणारा हा राजविद्या योग आहे. म्हणजेच काय की ईश्वराची उपासना ही निर्गुणाची उपासना आपण करू शकत नाही. प्रत्यक्ष सगुण ब्रह्म आपल्याला समोर असेल मूर्ती रूपामध्ये, प्रतिकामध्ये, तर त्याची भक्ती करणं हे आपल्याला सोपं जातं. यालाच साधनांचा राजमार्ग किंवा भक्ती मार्ग, सुलभ मार्ग असं म्हटलं गेलेलं आहे. ईश्वर प्राप्तीच्या साधनांना पूर्वी विदा असं म्हणत असत. त्या विदा गुप्त ठेवण्याचा प्रघात होता. गुह्य राजविद्या योग असं जे म्हटलं जातं, तर गुह्य याचे दोन अर्थ होतात बर का. गुह्य म्हणजे गुप्त ठेवणे आणि दुसरं म्हणजे या विद्या कठीण असत, गहन असत, या अर्थाने सुद्धा त्यांना गुह्य म्हटलं जातं. तर या इक्ष्वाकू राजाच्या परंपरेने हा जो सगुण साकाराची उपासना करणारा भक्तियोग आहे तो प्रचारामध्ये आला, म्हणून राजांच्या परंपरेने तो आला. हा, त्यामुळे सुद्धा या भक्ती मार्गाला राजविद्या योग असं म्हटलं जातं. या सगुण साकाराची पूजा, प्रार्थना, उपासना करूनच भक्ताला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. हे सांगणारा एक छोटी कथा मी आता इथे सादर करते. संत श्रेष्ठ पुरंदरदास. संत श्रेष्ठ पुरंदरदास, जन्म 1484, मृत्यू 1564. वडिलांचं नाव वरदप्पा, आई रुक्मिणी देवी. कर्नाटक संगीताचे त्यांना पितामह असं म्हटलं जातं. कर्नाटकामध्ये त्यांचा जन्म झाला. वैष्णव संत होते. त्यांना महर्षी नारदांचा अवतार मानला जातो. पत्नीचं नाव सरस्वती देवी. पुरंदरदास हे त्यांचं पूर्वीचं नाव होतं श्रीनिवास नायक बर का. अत्यंत श्रीमंत घराणं होतं. सोन्या चांदीचे ते व्यापारी होते आणि संपत्ती अशी त्यांच्याकडे पाणी भरत होती. तेव्हा जेव्हा ते अत्यंत श्रीमंत होते तेव्हा त्यांना त्यांच्या मनामध्ये ईश्वर भक्तीचा म्हणावा तसा पूर्णपणे उदय झाला नव्हता. तर अशी आख्यायिका त्यांच्याबद्दल सांगितली जाते बर का की त्यांनी पूर्णपणे वैष्णव भक्त व्हावं यासाठी जणू काही एकदा त्यांच्या दुकानामध्ये
एक वृद्ध गृहस्थ आले आणि त्यांना सांगितलं की मला पैशाची खूप गरज आहे, मला आपण थोडेसे पैसे द्या. तर अर्थातच तेव्हा त्यांनी नकार दिला, त्यांना नाही म्हटलं. आणि त्यामुळे ते वृद्ध गृहस्थ त्यांनी काय केलं, तर ते पुरंदरदासांच्या घरी गेले. त्यांना माहिती होतं की त्यांची पत्नी जी आहे ती अत्यंत कनवाळू आणि माया ममतेनं ओथंबलेलं तिचे हृदय आहे. ते गेले आणि म्हणाले, माई मला जरा भिक्षा वाढ ग, मला पैशांची गरज आहे. ते ऐकल्यावर तिचं हृदय द्रवलं आणि द्यायला काय देऊ विचार करायला लागली. मग तिनं नाकामधली हिऱ्यांची जी तिची नथ होती ती तिनं घेतली आणि त्यांना देऊ केली. बर का. मग काय, इकडे या वृद्ध गृहस्थांनी काय करावं, मग त्यांनी ती नथ घेतली आणि लगबगीनं परत दुकानात गेले. हो, त्याच दुकानात. आणि आता ते पुरंदरदासांना म्हणा लागले, आता माझ्याकडे ही हिऱ्याची नथ आहे, ही घ्या आणि मला पैसे द्या. पुरंदरदासांनी जेव्हा ती हिऱ्याची नथ बघितली तेव्हा त्यांना खात्री पटली, ही आपल्या पत्नीचीच नथ आहे, जवळच घर आहे, तिकडे तो गेला असणार. आणि आपली पत्नी तर काय महाभोळी आणि उदार अंतःकरणाची, देऊन टाकली असेल हिऱ्याची नथ यांना. त्याची खात्री पटावी म्हणून ते तसेच घाईघाईने धावत धावत घराकडे गेले आणि सरस्वतीबाईंना विचारलं, तुझ्या नाकातली नथ कुठे, मला दाखव, मला बघायचे. असं अचानकपणे नवऱ्यानं येऊन विचारल्यानंतर ती अगदी गडबडून गेली. काय करावं काय सांगावं सुचेना. बरं आपण सांगितलं तर यांना पटेल का, यांना राग येईल, काय करू, जाऊ दे, मी आता विष घेऊन आत्महत्याच करते, मला काही यांच्या रागाला तोंड देता येणार नाही. आणि मग तिनं विषाचा प्याला समोर आणला, त्यांच्या समोरच ती होती. परंतु तो प्राशन करण्यापूर्वीच असा काही चमत्कार घडला की त्या पेल्यामध्ये वरती तिचीच हिऱ्याची नथ तरंगायला लागली. ते आश्चर्य पुरंदरदासांनी आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात बघितलं आणि ते अक्षरशः विस्मयचकित होऊन गेले. ईश्वराचं महात्म्य, त्याची थोरवी आणि त्याची करणी काय काय करू शकते याचा जणू त्यांना साक्षात्कार त्या दिवशी झाला. आणि आपण आपल्या संपत्तीचा, आपल्या श्रीमंतीचा किती आपण बडेजाव करतो, त्याचे आपण मिजाज करतो, त्याचे आपल्याला अत्यंत त्याचा अभिमान आहे, तो किती ईश्वरापुढे किती व्यर्थ आहे हे त्यांना अगदी समजून चुकलं. आणि असं म्हटलं जातं की त्या क्षणी, बर का, अगदी त्याच क्षणी त्यांना आपल्या साधकाच्या भक्तीचं महत्व त्यांना कळून चुकलं. त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये ज्ञान आणि वैराग्यानं प्रवेश केला आणि नंतर काही दिवसामध्येच त्यांनी आपल्या अवाढव्य संपत्तीचा, दुकानाचा, सगळ्याचा त्याग केला. लोकांमध्ये त्यांनी ती संपत्ती वाटून टाकली आणि आपल्या कुटुंबाबरोबर ते आता रस्त्यामध्ये भगवंतांच्या स्तुतीपर अभंग रचना तयार करून ते गाऊ लागले. लोकांच्या भिक्षेवर ते राहू लागले. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी हा त्याग केला. पुढे मग त्यांना व्यासतीर्थ गुरु यांच्याकडून दीक्षा मिळाली आणि त्यांचं नाव पुरंदरदास असं ठेवलं गेलं.
अशी ही परमेश्वराबद्दलची उत्कट भक्ती मनुष्याच्या मनामध्ये परिवर्तन घडून आणते. केनोपनिषदामध्ये एका साधकानं आपल्या सद्गुरूंना या परमेश्वराच्या बद्दलच काही मूलभूत असे प्रश्न विचारले. बर का, केनोपनिषद हे अत्यंत गाजलेलं असं उपनिषद आहे. उपनिषद म्हणजे काय, तर थोडक्यात म्हणायचं झालं तर आपले एकूण 4 वेद आहेत. बरोबर, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. या 4 वेदांमध्ये परत त्याचे 4 भाग पडतात. कोणते कोणते? संहिता, यामध्ये येतात वेदांमधील सगळ्या ऋचा आणि सगळे मंत्र. त्यानंतर येतं ब्राह्मणे, म्हणजे यज्ञयाग वगैरे कर्मकांडाबद्दलची माहिती यामध्ये येते. आरण्यकेमध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात कर्मकांडांची माहिती येते आणि थोडा तत्वज्ञानाचा भाग सुद्धा त्यामध्ये आढळतो. आणि शेवटचा जो भाग आहे वेदांचा, त्याला वेदांत किंवा उपनिषद असं म्हटलं जातं. यामध्ये परमेश्वर स्वरूपाच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा केलेली आहे. तत्वज्ञानपर, चिंतनपर असा तो अर्थपूर्ण भाग समजला जातो. एकंदर आपली 108 उपनिषद आहेत असं मानण्यात येतं आणि त्यापैकी 10 उपनिषदांवर आद्य शंकराचार्यांनी वेदांत सूत्र भाष्य लिहिलेली आहेत. यामध्ये केनोपनिषद हे सुद्धा अत्यंत महत्वाचं मानलं जातं. तर या उपनिषदांमध्ये साधक गुरूंना असं विचारतो, परमेश्वर स्वरूपाबद्दल तो असा प्रश्न विचारतो की कोणाच्या इच्छेनं आपलं मन प्रकाशित होतं आणि विचार करतं. कोणाच्या इच्छेनं आपली वाणी बोलू लागते. कुणाच्या शक्तीमुळे, कुणाच्या इच्छेमुळे आपले प्राण कार्यक्षम होऊ शकतात. म्हणजे या शिष्यांनी हे जाणलेलं आहे. काय जाणलंय? की आपलं हे जे शरीर आहे ते कार्यक्षम आहे. बरंच पाहणं, बोलणं, ऐकणं, सगळ्या क्रिया आपण करतो, समजावून घेतो, बाहेरच्या भौतिक जगतामध्ये वावरतो, ज्ञान घेतो, ज्ञान देतो, त्याची समज आपल्याला असते. या सगळ्या क्रिया आपल्या शरीरातील मन, बुद्धी आणि इंद्रियांकडून केल्या जातात. हे जरी खरं असलं तरी मन, बुद्धी, शरीर हे जड आहे. मुळातलं हे जड आहे. त्याच्यामध्ये ही कार्य करण्याची शक्ती आली कुठून? इंद्रियांच्या, मनाच्या, बुद्धीच्या मागे ही प्रेरक शक्ती कोणती आहे की ज्यामुळे माझं शरीर कार्यक्षम होतं? तेव्हा या प्रश्नाला सद्गुरू मोठं विलक्षण उत्तर देतात. बर का, ते म्हणतात ते प्राण ऊर्जा तत्व आहे. प्रत्येक शरीराच्या अंतर्गत ते प्राण ऊर्जा तत्व किंवा आत्मतत्व बसलेलं आहे. ते प्राण ऊर्जा तत्व म्हणजेच तो डोळ्यांचा डोळा आहे, तो कानांचा कान आहे, ते मनाचं मन आहे. अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिलं. म्हणजे काय? डोळे माझे बघतात हे खरी गोष्ट आहे,
पण डोळ्यांनाही बघण्याची शक्ती कुठून मिळते? तर त्याच्या पाठीमागे असलेलं ऊर्जा तत्व, त्याच्यामुळे माझे डोळे बघतात, त्याच्यामुळे माझ्या कानांनी ऐकू येतं, त्याच्यामुळे माझी वाणी बोलते. त्यामुळे त्याला असं म्हटलं गेलंय, तो डोळ्यांचा डोळा आहे, कानांचा कान आहे आणि मनाचं मन आहे. मग जर सगळ्यांमध्येच सगळ्यांमध्येच जर हे आत्मतत्व आहे, तर मग आपल्याला त्याची अनुभूती का येत नाही, नाही का? असा प्रश्न पडतोच ना आपल्याला, की मग मला त्याची प्रत्यक्ष अनुभूती का येत नाही? तर त्याचं कारण आपल्यामधील अहंकार. आपल्यामधील अहंकार. विवेक चूडामणीमध्ये असं म्हटलेलं आहे, की आद्य शंकराचार्य असं म्हणतात की हृदयाच्या गुहेमध्ये ते आत्मतत्व लपलेलं आहे, ते दिसायला हवं, पण त्याच्या भोवती अहंकाराने आपला सर्परूपी फणा त्याच्यावर घालून ठेवलेला असल्यामुळे आपल्याला त्याचं दर्शन होत नाही. आपला अहंकार जेव्हा आपण परमेश्वराला समर्पित करू, तेव्हा आणि तेव्हाच केवळ शांत मनबुद्धीच्या सरोवरामध्ये जेव्हा अहंकार शून्य अशी अवस्था येईल, तेव्हाच आपल्याला या आत्मतत्वाचं दर्शन होऊ शकेल. आणि एकदा का आपल्यातला अहंकार आपण बाजूला करू शकलो, की अशा व्यक्तींकडून मग लोक कल्याणाकरता ते निष्काम वृत्तीने झटायला सुरुवात करतात. असे कितीतरी महात्मे आपल्याकडे होऊन गेलेत, की अगदी निर्लेप मनानं ते समाजासाठी सर्वस्वाचा त्याग करून त्यांची सेवा करतात. हे कधी घडू शकतं? की जेव्हा हा माझा, हा परका असा जेव्हा दुजेपणा, परकेपणा राहत नाही, सगळ्यांमध्ये प्रेम वाटायला लागतं, आत्मीयता वाटायला लागते, तेव्हाच तो मनुष्य निष्काम वृत्तीनं समाजाच्या भल्याचा विचार करतो. आणि असे महात्मे आपल्याकडे अनेक प्रकारचे होऊन गेलेले आहेत. नाहीतरी ईश्वर उपासना म्हणजे निष्काम वृत्तीनं केलेली समाजसेवा हे सुद्धा ईश्वराच्या उपासनेचाच एक भाग मानण्यात येतो. मग त्या अर्थानं हे सुद्धा आजच्या काळातले संत महात्मेच ठरतात, नाही का? अशाच एका महात्म्याची कथा अगदी थोडक्यात आपण बघूया. बिधानचंद राय, डॉक्टर बिधानचंद राय यांना त्यांच्या अलौकिक अशा लोककल्याणाच्या कामामुळे, त्यांच्या साधू वृत्तीमुळे, त्यांच्या चांगुलपणाच्या अनेक कार्यांमुळे त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च श्रेष्ठ दर्जाचा पुरस्कार 1961 मध्ये त्यांना दिला गेला. त्यांचा जन्म, डॉक्टर बिधानचंद रॉय, जन्म 1882, मृत्यू 1962. 1950 ते 1962 ते वेस्ट बेंगालचे चीफ मिनिस्टर राहिले. ते स्वतः डॉक्टर झालेले होते. त्यांच्याच स्मरणार्थ आपण 1 जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा करतो. ते कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया याचे ते पहिले प्रेसिडेंट होते. त्यांनी मेडिकलची डिग्री कलकत्ता इथे घेतली आणि मग पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. त्यांनी MRCP आणि FRCS या दोन्ही डिग्र्या एकाच वेळेला लंडन मधनं प्राप्त केल्या. असं करणारे ते पहिले भारतीय डॉक्टर होते. त्यांनी अनेक
लोकोपयोगी अशा संस्था त्यांनी निर्माण केल्या, मेडिकल कॉलेजेस स्थापन केले, कमला नेहरू मेमोरियल हॉस्पिटल उभारलं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थची त्यांनी स्थापना केली, चित्तरंजन सेवा दल याची त्यांनी स्थापना केली. त्यांना लोकहितार्थ त्यांनी अक्षरशः चंदनाप्रमाणे आपला देह झिजवला आणि लोकांच्या कल्याणाची चिंता त्यांनी सतत मनोमन माहिली आणि अनेक कार्य, लोकोपयोगी कार्य त्यांच्या हातून घडले. त्यामुळेच त्यांच्या सन्मानार्थ भारतरत्न हा किताब त्यांना देण्यात आला. आता भागवत पुराण एपिसोड 2 याची सांगता करण्यापूर्वी आपण पहिल्या एपिसोड मध्ये बघितलं, काय बघितलं की भगवंतांचे अवतार का आणि कशासाठी होतात. अंशावतार असतो, पूर्णावतार असतो. त्याचप्रमाणे एक दुसरा अत्यंत महत्वाचा अवतार, त्याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगते. तो आहे अंतर्यामी अवतार. बर का, तो आहे अंतर्यामी अवतार. अंतर्यामी अवतार म्हणजे काय, तर प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये वास करणारा हा जो ईश्वर आहे त्याला अंतर्यामी असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात हा जो ईश्वराचा अवतार आहे तो आपल्यामध्ये येऊन स्थित झालेला आहे. त्याबद्दल आपण आता थोडीशी माहिती घेऊ. बृहदारण्यक उपनिषदामध्ये त्याच्याबद्दल एक छानशी कथा आलेली आहे. हा अंतर्यामी म्हणजे नेमका कोण हे त्याच्यामध्ये उत्तम प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क आणि राजा जनक यांचा संवाद आलेला आहे. राजा जनक हा विदेह देशाचा राजा होता. हा राजा जनक म्हणजे सीता मातेचे वडील नाही, पिता नाही. हा वेदकालीन राजा जनक होता. भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 20 मध्ये याच राजाची निष्काम वृत्ती त्याच्याबद्दल कौतुक केलं गेलं आहे. हाच तो जनक राजा. तर त्याच्या राजसभेमध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामधले अनेक विद्वान, ज्ञानी, पंडित तिथे येत असत. तर एकदा त्यांनी या सगळ्यांमध्ये उत्कृष्ट ज्ञानीवेत्ता किंवा ब्रह्मवेत्ता कोण हे बघायचं ठरवलं, बर का. आणि त्यांनी काय केलं की 1000 गायी बाहेर त्यांनी उभ्या केल्या आणि प्रत्येक गायीच्या गळ्यामध्ये 10-10 ग्रॅम सुवर्ण नाणं त्यांनी ते अडकवलेलं होतं. सुवर्णाची नाणी प्रत्येक गायीच्या गळ्यामध्ये अडकवलेली होती. आणि त्यांनी सभेमध्ये त्या विद्वानांना असं सांगितलं की ज्याला असं वाटतंय की तो उत्कृष्ट ज्ञानवेत्ता आहे त्यानं या ज्या गायी बाहेर उभ्या केल्यात त्यांना घेऊन जावं, बर का. मोठं विलक्षण असं त्यांनी विधान केलं. सगळे लोक एकमेकांकडे बघू लागले. कुणालाच धाडस होईना. असं कसं म्हणायचं, हो मीच तो ज्ञानवेत्ता आणि घेऊन जायचं, हा उद्धटपणा नाही का ठरणार. लोक बिचारे विचारात पडले, काय करायचं, कसं करायचं, उठायचं का. तेवढ्यात जे महर्षी ज्ञानवल्क होते त्यांनी मात्र आपला जो शिष्य बसलेला होता सोमश्रवा त्याला त्यांनी शांतपणे सांगितलं, हे बघ उठ आणि बाहेर त्या ज्या गायी आहेत त्या घेऊन तू आश्रमात जा. हा,
महर्षी याज्ञवल्कांनी असं म्हटल्यानंतर बाकीचे अगदी आश्चर्यानं त्यांच्याकडे बघायला लागले. हा महर्षी स्वतःला काय समजतो, एवढा त्याला गर्व झालाय आपल्या ज्ञानाचा की राजाने सांगितलं तर हा लगेच घेऊन जायला लागला. सगळ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. मग सगळ्यांनी मिळून त्याला वेगवेगळ्या क्षेत्रामधले असे अत्यंत कठीण दुर्गम प्रश्न विचारायला सुरुवात केली की खरोखर हा जो म्हणतोय तो त्या परीक्षेला उतरतोय की नाही हे तरी आपण आता बघूया. प्रत्येक प्रश्नाचं समाधान महर्षी याज्ञवल्कांनी केलं. तेव्हा त्यांना हे या अंतर्यामी बद्दल विचारण्यात आलं. एकानं त्यांना विचारलं की अंतर्यामी म्हणजे कोण, हे आम्हाला तुम्ही समजावून सांगा. तेव्हा महर्षी याज्ञवल्क म्हणाले, अंतर्यामी म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये वसलेलं परमेश्वर तत्व म्हणजेच अंतर्यामी. अंतर्यामी कोण, तर जो प्राणांनी प्राणक्रिया करतो, जो अपानांनी अपान क्रिया करतो, जो ज्ञानाने ज्ञान क्रिया करतो, तो आहे अंतर्यामी. इथे प्राणांचे जे प्रकार आहेत पंचप्राण, त्याचा उल्लेख इथे केलेला आहे. प्रत्येक उपप्राणाचे जी त्याची कार्य आहेत, विशिष्ट कार्य, ती तो करू शकतो. का करू शकतो, कारण प्रत्येकाच्या पाठीमागे अंतर्यामी ही प्रेरक शक्ती आहे. म्हणून इंद्रिय, शरीर, मन, बुद्धी, प्राण, पंचप्राण हे सगळे आपापले कार्य करू शकतात. त्यांचा प्रेरक म्हणजे अंतर्यामी अवतार. तर अशा प्रकारे आपणही आता जाणून घेऊ की आपल्या सगळ्यांमध्ये ते ईश्वरी तत्व वसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो अडथळा येतो तो आपल्यातील मनातील असंख्य विचारांचा, असंख्य विकारांचा, राग, लोभ, क्रोध या विषारी भावनांचा, ज्यामुळे आपलं मन हे अजिबात शांत होत नाही आणि त्यामुळे त्या मनाच्या प्रतिबिंबामध्ये पडलेल्या ईश्वराला आपण नीट जाणू शकत नाही. त्यासाठी काय करायला हवं, मनातले विकार विचार हे दूर करायला हवेत. आपल्यातील क्षणोक्षणी उफाळून येणारा अहंकार हा आपल्याला नष्ट करायचा आहे. असे बरेच अडथळे आहेत, पण त्यासाठी साधनं आपल्याला भागवत पुराण सांगायला तयारच आहे. नाम संकीर्तन, नामस्मरण, मंत्र जप, अशा प्रार्थना, पूजा, अशा अनेक साधनांनी मनाची शुद्धी व्हायला लागते. परमेश्वराचं खरं प्रेम हृदयामध्ये वसायला लागतं. तर जाणून घेऊया भागवत पुराणातील एक एक साधनं आणि त्यातील कथा. इथे भागवत पुराण कथा एपिसोड 2 याची मी सांगता करते. याची मी सांगता करत असले तरी तुम्हा सगळ्यांना मनापासून विनंती करते की कृपया अमृताचे डोहे या YouTube वरील माझ्या आध्यात्मिक चॅनलला कृपया तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. या एपिसोडची सांगता गजर करून मी आता करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मंगल मूर्ति मोरया.
जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी, जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.